अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी पाहायला मिळाली. सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनात घट होणाऱ्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झालाय. पावसाने दडी मारल्याने कापूस, तूर, सोयाबीन ही पिके सुकत आहेत. पिके वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने उत्पन्नात मात्र घट होणार आहे. अमरावतीमध्ये फक्त सरासरी 66.2% पाऊस झालाय. 202.30 मिलीमीटर पावसाची तूट आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी अचलपूर तालुक्यात पाऊस झाला. यामुळे पावसाच्या खंडांमुळे कापूस, सोयाबीन, तूर, मुगावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली. दरम्यान पेरणी केल्यानंतर पावसाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली. पिकावर किडीसह पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे फवारणी करून सुद्धा पिकांवर रोगराई वाढतच गेली. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा फवारणीचं नियोजन थांबवलं. परिस्थिती खूपच गंभीर आहे. काय करणार? कारण की पाणी या 15 दिवसापासून आमचं शेत असं झालं की याच्यामध्ये झाडं पूर्ण सुकत आहे, वाढत आहे पूर्ण झाडं. काय करायचं काही समजत नाही. एवढं कर्ज काढून आम्ही पीक उभं केलं पण काही कामाचं नाही. पिकाने आम्हाला दगा दिला आहे. काय करायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.